नाही, वागणकाच्या संदर्भात जे इतिहासकारांनी म्हटलं आहे त्यामध्ये तथ्य असू शकतं. त्यामुळे कशाला आपण जे काही करतो ती टीका होणार नाही याची दक्षता सरकारने घ्यावी, संबंधित मंत्र्यांनी घ्यावी. आणि याच्यातून आपण जे काही वागणकं आणायचं आहे ते काही दिवसासाठी ती वागणकं दिली आहेत. अशा स्थितीमध्ये आपण जाणकारांचं मत पण लक्षात घेतलं पाहिजे. ही टीका विरोधकच करतायत असं नाही, इतिहासकार पण करतायत. त्यामुळे यातली सत्यता पडताळणं गरजेचं आहे. विशाल गडासाठी संभाजीराजे जबाबदार असल्याचा एक व्हिडिओ समोर आला. आता कुठेतरी ह्या सगळ्या घटनेमागत त्यांच्यावरच ठपका ठेवला जात आहे. काल राजे शाहू राजांनी जे खासदार आहेत सन्मान्य त्यांनी हात जोडून जनतेची माफी मागितली. हा मोठेपणा आहे. राजे खरं म्हणजे मला त्यांना मी त्यांचं अभिनंदनच करतो. आणि आमचे खासदार म्हणून आणि पुरोगामी विचाराचे पुरस्कृत म्हणून राजेंनी झालेल्या घटनेबद्दल जी जाहीर माफी मागितली त्यापेक्षा मोठं काही असू शकत नाही. आणि राहिलं संभाजीराजेच्या संदर्भात काय चूक झाली तो तपासाचा भाग आहे. शासनाने तपासावं आणि त्यामध्ये काय तथ्य आढळते, कोण दोषी आढळते त्याच्यावर कारवाई करावी. पक्ष कामाला लागले. काँग्रेसची बैठक आहे. भाजप 2 दिवसाची रणनीती ठरवली. मला माझं फ्लाईट जाऊ दिसून नाही बैठका सगळ्यांच्या सुरू झालेल्या आहेत. पक्षाच्या कामं आता सुरू झाल्या आहेत. निवडणुका जवळ आलेल्या आहेत. जो तो पक्ष आपल्या पद्धतीनं काम करतो आहे. इलेक्शनमध्ये काँग्रेसच्या बाजूनं सगळं वातावरण आहे. आणि अशा स्थितीमध्ये राज्यामध्ये सत्ता परिवर्तन हे 100% होणार. त्यामुळे या बैठकांना आता जोर आलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.